गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण बघणार चॅप्टर नंबर 7 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. द प्रोबॅबिलिटी मीन्स संभाव्यता. आता संभाव्यता आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्याला डिस्ट्रीब्यूट कसं करायचं, बरोबर. तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन या चॅप्टरमध्ये जो पहिला पॉईंट आहे तो आहे रँडम व्हेरिएबल. पहिला पॉईंट कोणता आहे? रँडम व्हेरिएबल. रँडम आपण म्हणतो कोणती गोष्ट रँडमली, आपण काही काही गोष्ट काय करतो रँडमली म्हणून टाकतो. रँडमली म्हणजे सहज, म्हणजे काही म्हणायचं आहे की नाही, रँडमली म्हणतो आपण. आता ज्याला म्हणतो आपण अंदाजे, रँडमली मीन्स अंदाजे. आता मी म्हटलं आपण यावर प्रोबॅबिलिटी चॅप्टर या अगोदर पाहिलेलं आहे. आता म्हणतो वन कॉइन इज टॉस. मग आता 1 कॉइन टॉस केल्यानंतर काय मिळू शकतो हे आपण सांगू शकतो का? एक्झॅक्ट सांगू शकत नाही, करेक्टली सांगू शकत नाही. मग आपण रँडमली म्हणतो. ते आपल्याला जर विचारलं काय मिळणार आपल्याला, हेड मिळणार का टॉस, तर आपण म्हणतो टॉस. कोणी म्हणणार टॉस, कोणी म्हणणार कोणी म्हणणार हेड, कोणी म्हणणार टेल, बरोबर. तर रँडमली म्हणतो आपण. तर रँडम व्हेरिएबल मीन्स काय, तर त्याची पहिले आपण डेफिनेशन बघू. तर यालाच आपण शॉर्ट फॉर्म में R.V रैंडम वेरिएबल. तर रैंडम वेरिएबल मीन्स अ रैंडम वेरिएबल, त्याची डेफिनेशन आहे अ रैंडम वेरिएबल एक्स. कशाने डिनोट करतो आपण? एक्स ने, कॅपिटल एक्स ने. विच कॅन एज्यूम काउंटेबल मीन्स मोजता येणे. काउंटेबल नंबर ऑफ आयसोलेटेड व्हॅल्यूज is called is called random variable. It's called discrete random variable. Discrete random variable. The random variables means a function is assuming a real number with each outcome of sample space yes of a random experiment and it is denoted by x. आता रँडम व्हेरिएबल x कशाने डिनोट करतो आपण? x ने. रँडम व्हेरिएबल कशाने डिनोट करतो? x ने. हे लक्षात ठेवायचं आहे. रँडम व्हेरिएबल मीन्स आपण म्हणतो का वन हेड इज, आपण जर टॉस केलं तर हेड मिळणार, 1 हेड मिळणार असं म्हणतो आपण, आहे की नाही. तर मग 1 हेड मिळणार, तर मग तो झाला काय झाला, तो रँडम व्हेरिएबल झाला 1 हेड, बरोबर. तर रँडम व्हेरिएबल कशाने डिनोट करतो? एक्स ने. आता ही जी डेफिनेशन बघितली हे आपण कशाची बघितली? डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलची. कशाची बघितली? डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. तो सेकंड जो पॉइंट आहे तो आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. तर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि त्याची डेफिनेशन आपण वरच घेतली. अ रँडम व्हेरिएबल एक्स विच कॅन एज्युम काउंटेबल नंबर ऑफ आयसोलेटेड व्हॅल्यूज इज कॉल्ड अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल मध्ये जी एक्स ची व्हॅल्यू आहे ती काय करू शकतो आपण? काउंट करू शकतो, काउंटेबल असतं, बरोबर. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. तर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ चिल्ड्रेन इन अ फॅमिली. पहिलं एक्झाम्पल काय येणार? नंबर ऑफ चिल्ड्रेन इन अ फॅमिली. नंबर ऑफ म्हणजे काउंटेबल मीन्स नंबर ऑफ. कोणत्या याच्यामध्ये काय येणार? नंबर ऑफ येणार.
दुसरं एक्झाम्पल आहे नंबर ऑफ, तुम्ही समजलं नंबर ऑफ बॉईज इन अ क्लास किंवा नंबर ऑफ गर्ल्स इन अ क्लास. तर काय ना, नंबर ऑफ गर्ल्स इन अ क्लास 12. नंबर थर्ड तुम्ही सांगू शकता number of attempts to hit a target. Number of attempts to hit a target. म्हणजे कोणतंही टार्गेट आपल्याला अटेम्प्ट करायचं असेल, हिट करायचं असेल तर नंबर ऑफ अटेम्प्ट्स लागतात त्याला, आहे का नाही. म्हणजे आपल्याला किती चान्समध्ये, किती अटेम्प्ट्समध्ये आपण ते टार्गेट पूर्ण करा. आता समजा तुम्हाला 12वी पास करायची तर काही मुलं दोन अटेम्प्टमध्ये होतात, काही मुलं एकच अटेम्प्टमध्ये पास होतात, बरोबर. तशा प्रकारचे ते ज्याच्यामध्ये काउंटेबल असतं त्याला आपण म्हणतो डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. त्याची डेफिनेशन आपण इथं घेतलेलीच आहे. रँडम व्हेरिएबल मीन्स ज्याला आपण म्हणतो फंक्शन असोसिएटिंग अ रिअल नंबर विथ इच आउटकम्स. म्हणजे आउटकम्स काय मिळणार आपल्याला, बरोबर. आउटकम्स ऑफ अ सॅम्पल स्पेस यस ऑफ ए रँडम एक्सपेरिमेंट अँड इट इज डिनोटेड बाय एक्स. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे आपण जर 2 कॉइन टॉस केले तर 2 कॉइन टॉसमध्ये नंबर ऑफ हेड्स किती, हा झाला एक्सपेरिमेंट, म्हणजेच रँडम व्हेरिएबल झाला, बरोबर. म्हणजे एक्सपेरिमेंट करणे म्हणजेच काय, आणि त्याच्यामधलं एक्स ची व्हॅल्यू किती, रँडम व्हेरिएबल किती येणार. म्हणजे रँडम व्हेरिएबल म्हणजेच काय, नंबर ऑफ हेड्स, बरोबर. मग नंबर ऑफ हेड्स किती आहे ते आपण एक्सपेरिमेंट करून दाखवू शकतो, है की नाही. तर हा झाला पहिला पॉईंट, डिस्क्रिप्ट रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबलचे 2 टाईप्स आहे. कोणत्या 2 टाईप्स आहे, 2 टाईप्स ऑफ रँडम व्हेरिएबल. फर्स्ट इज डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल अँड सेकंड नंबरचा जो आहे तो ह्या आता आपल्याला सध्या कोरोनामुळे तो कॅन्सल केलेला आहे, तरी आपण त्याचं म्हणजे डेफिनेशन आणि ते बघून घेऊ. तर दुसरा आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. आता कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचे डेफिनेशन काय. A random variable x, random variable काय इथं पण x आहे, which can assume all real values within a given interval is called continuous, is called a continuous random variable. Continuous random variable. Thus, the possible value of continuous random variable are uncountable, infinite. Thus, the possible values of काय म्हणतात ते possible values of a continuous random variable are uncountable, infinite. अनकाउंटेबल म्हणजे मोजता येणार नाही. इनफायनाइट म्हणजे अनंत, समजलं. इनफायनाइटचा अर्थ काय होता, अनंत. अनकाउंटेबल म्हणजे जे मोजता येणार नाही असे. तर मग एक्झाम्पल काय येणार त्याचं, एक्झाम्पल एज ऑफ अ पर्सन. नंबर 1 एज ऑफ अ पर्सन.
आता समजा एखादा व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे, मग तुम्हाला त्याचं एज सांगता येणार का? म्हणजे करेक्ट एज सांगता येणार का? काउंट करू शकतो का आपण त्याचं एज? नाही करू शकत, मोजू शकत नाही. 1 2 3 असं मोजू शकतो का? नाही. आता समजा तुमच्या ग्राउंडवर मुलं उभे आहे, तर तुम्ही सांगू शकता काउंट करून का मुलं किती आहे का नाही? आणि तुम्ही त्या मुलांचं, प्रत्येक मुलाचं एज सांगू शकत नाही. म्हणून तो कॉन्टेबल आहे का? नाही आहे, अनकॉन्टेबल आहे. बरोबर आहे. आणि इनफायनाईट म्हणजे ते सांगू शकत नाही आपण. किंवा हाईट ऑफ ए पर्सन, हा पण एक्झाम्पल, आपण हाईट सांगू शकत नाही, एक्झॅक्ट हाईट सांगू शकतो. आता समजा आपण सांगितले की 5 फूट 6 इंच आहे, पण तो 5 फूट 9 इंच पण भरू शकतो. म्हणजे ते कॉन्टेबल आहे का? नाही आहे, अनकॉन्टेबल आहे, म्हणजे मोजू शकत नाही. तर हाईट ऑफ अ पर्सन, हाईट ऑफ ए पर्सन. नंबर 3 एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण? लाईफ. आता समजा फॅन आहे आपल्या रूम मध्ये, त्याची लाईफ सांगू शकतो का? लाईफ ऑफ ॲन इलेक्ट्रिक फॅन, हे पण आपण सांगू शकत नाही, अनकॉन्टेबल आहे. बरोबर आहे. तर डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे काउंटेबल आहे ते सांगू शकतो, म्हणजे काउंट करू शकतो. बरोबर. परंतु कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल मध्ये आपण अनकाउंटेबल जे गोष्टी आहे ते कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल मध्ये येतात. अ रॅन्डम व्हेरिएबल एक्स विच कॅन ॲझ्युम ऑल रिअल व्हॅल्यूज विदिन अ गिवन इंटरवल इज कॉल्ड अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. म्हणजे ऑल रिअल व्हॅल्यू यामध्ये येतात. दस द पॉसिबल व्हॅल्यू ऑफ अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आर अनकाउंटेबल इनफायनाईट. त्याचे एक्झाम्पल पण आपण बघितले. डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल मध्ये जे नंबर ऑफ असतात, ज्याला नंबर ऑफ चिल्ड्रेन, नंबर ऑफ गर्ल्स, नंबर ऑफ अटेम्प्ट्स टू हिट टार्गेट, म्हणजे आपण सांगू शकतो की किती अटेम्प्ट्स मध्ये ते टार्गेट हिट करणार आहे का नाही, ते आपण मोजू शकतो आहे का नाही. परंतु कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल मध्ये ज्या वस्तू येतात, ज्या गोष्टी येतात ते अनकाउंटेबल असतात. समजलं इथपर्यंत? तर रॅन्डम व्हेरिएबल बघितलं आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. आता त्यानंतर आपण बघणार प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर बघणार प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. Probability distribution of discrete random variable. नंतरचा पॉइंट कोणता आहे? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. आता या ठिकाणी आपण काय करणार? आता त्याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कसं करणार? आता एखादा एक्झाम्पल दिलेला आहे समजा. आता जनरल फॉर्म मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कसं करणार ते आपण बघणार आहे. तर इफ एक्स इज अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, आपण काय करणार? एक्सला काय करणार? डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल म्हणून डिनोट करणार. रॅन्डम व्हेरिएबल एक्सनेच डिनोट करतो आपण. आणि इथं पण काय सांगणार? एक्स इज अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. जनरल फॉर्म मध्ये and taking values. आता x च्या व्हॅल्यू काय? मग स्मॉल x ना आपण डिनोट करू. टेकिंग व्हॅल्यूज, x व्हॅल्यू ऑफ x इज x1, x2, x3, डॅश डॅश xn. xn पर्यंत आपण त्याच्या व्हॅल्यू गेले. आणि विथ याच्याच प्रोबॅबिलिटी जर घ्यायचं झाले तर विथ प्रोबॅबिलिटी काय येणार? x1 ची प्रोबॅबिलिटी p1, x2 ची p2, x3 ची p3, डॅश 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 pn पर्यंत. देन द सेट ऑफ ऑर्डर पेयर्स. काय? ऑर्डर पेयर्स. आता या ठिकाणी जर घेतलं आपण
x1 xi कॉमा पी आय, ब्रॅकेटमध्ये घेतलं xi कॉमा पी आय. आता xi मीन्स जसं आपण इथं x1 घेतलं, x1 तर आयची इथं व्हॅल्यू काय झाली 1 झाली, इथं 1 घेतलं तर आयची व्हॅल्यू 1, इथं मग काय येणार आयची व्हॅल्यू 1च येणार, x1 p1. तर यालाच मग इथं आपण काय सांगू शकतो, दॅट इज आय इक्वल टू काय येणार मग नंबर, कॉन्स्टंट नंबर. जसं 1 2 3 इथं घेतलं आपण, इथं 1 2 3 इनफायनाईट पर्यंत, तर 1 2 3 डॅश डॅश n पर्यंत. is called the probability distribution, is called probability distribution. म्हणजेच यानुसार रॅन्डम व्हेरिएबल व्हॅल्यूनुसारच आपण प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू काढणार, बरोबर, आणि त्याला डिस्ट्रीब्यूट करून लिहिणार. आता समजा फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ आपण, त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. फॉर एक्झाम्पल काय सांगतो एक्झाम्पल, इफ टू कॉइन्स आर टॉस, दोन कॉइन आपण टॉस केले, अँड इफ एक्स इज द number of heads, then the probability distribution of the given of the random variable of the given random variable x. आता काय सांगितलं, इफ टू कॉइन्स आर टॉस, दोन कॉइन टॉस आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे प्रोबॅबिलिटी चॅप्टर, त्यामध्ये टू कॉइन्स आर टॉस, तर पहिले काय मिळतं आपल्याला सॅम्पल स्पेस यस मिळतं, बरोबर. मग सॅम्पल स्पेस यस कसं काढणार आपण, सॅम्पल स्पेस कशाने डिनोट करतो, यस ने, बरोबर. यस इक्वल टू काय येणार, नंबर ऑफ टू कॉइन्स आर टॉस. मग काय काय मिळतं आपल्याला ते लिहायचं. आता समजा दोन टॉईस एकदाच आपण काय केले, टॉस केले, तर पहिले काय मिळणार आपल्याला, जे मिळतं ते ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण. पहिले काय मिळणार, समजा दोन्ही कॉइनवर आपल्याला हेड मिळाले, हेड. नंतर समजा पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर काय मिळणार, टेल मिळणार. नंतर दोन्ही टेल मिळू शकतं, संभाव्यता आहे का नाही, प्रोबॅबिलिटी आहे. नंतर काय मिळू शकतं, जसं इथं पहिले दोन्ही हेड मिळाले तसं पहिला हेड दुसरा टेल, आता दोन्ही टेल मिळाले तर पहिला टेल दुसरा हेड मिळू शकतं. आता याच्यामध्ये जे आहे तर रिपीट झाले का, आता पुन्हा हेड टेल तर मिळू शकत नाही, कारण हेड टेल पहिले मिळालेलं आपल्याला, बरोबर. मग हे झालं नंबर ऑफ यस किती मिळणार इथं, मग नंबर ऑफ यस किती मिळाले, नंबर ऑफ यस म्हणजे टोटल एलिमेंट्स यस सेटमधले 1 2 3 4, म्हणजे नंबर ऑफ यस किती मिळालं आपलं 4. म्हणजे आपल्याला जर सॅम्पल स्पेस यस माहीत झालं आणि त्याच्यावरून नंबर ऑफ यस माहीत केलं तर आपल्याला प्रोबॅबिलिटी आपण काढू शकतो. आता प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी आता नंबर ऑफ टू कॉइन्स आर टॉस, मग सॅम्पल स्पेस यस, नंबर ऑफ हेड्स मिळण्याची संभाव्यता किती आहे. मग आता इथं नंबर ऑफ हेड्स किती मिळून राहिले, 2 हेड्स. इथं किती मिळून राहिले, 1 हेड. इथं एकही नाही म्हणजे 0 हेड. इथं किती आहे, 1 हेड, बरोबर. म्हणजे 1 हेड, 2 हेड आणि 0 हेड. म्हणजेच एक्सच्या व्हॅल्यू कोणकोणते मिळाले आपल्याला, 0 1 2. एक्सचे व्हॅल्यू कोणकोणते मिळाले, 0 1 2. म्हणजेच आपल्याला इथं काय करू शकतो आपण, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढायचं झालं तर त्याला अशा प्रकारे आपण दाखवू शकतो. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे एक्सचे व्हॅल्यू पहिल्या रो मध्ये एक्सचे व्हॅल्यू
पहिल्या रो मध्ये काय एक्सची व्हॅल्यू आणि दुसऱ्या रो मध्ये येणार त्याची प्रोबॅबिलिटी पी ऑफ एक्स. याला स्मॉल एक्स न पण आपण डिनोट करू शकतो. कॅपिटल एक्स इक्वल टू स्मॉल एक्स म्हणजेच नंबर ऑफ म्हणजे सॅम्पल ज्याला म्हणतो आपण रॅन्डम व्हेरिएबल एक्स. आता नाही रॅन्डमली आपण काय सांगू शकतो 0 हेड मिळू शकतो 1 हेड मिळू शकतो आणि 2 हेड मिळू शकतो. आपण ते सॅम्पल स्पेस यस वरून बघितलं. प्रत्येक वेळेस सॅम्पल स्पेस यस दिलेला नसणार फक्त तिथं काय सांगणार त्यांनी एक्झाम्पल देणार मग आपण याला तशा प्रकारे सॅम्पल स्पेस यस काढू. मग किती हेड मिळण्याची संभाव्यता आहे 0 हेड मिळण्याची संभाव्यता आहे 1 हेड मिळण्याची संभाव्यता आहे आणि 2 हेड मिळण्याची संभाव्यता आहे. आता या ठिकाणी मग प्रोबॅबिलिटी 0 हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती मग आपण ती प्रोबॅबिलिटी डायरेक्ट तुम्हाला इथं काढून दाखवतो मी. पण हे झालं डिस्ट्रीब्युशन. हे काय झालं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा झाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. मग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण करून दाखवणार आहे. मग त्यासाठी पहिले प्रोबॅबिलिटी कशी काढायची ते माहित पाहिजे आपल्याला. मग 0 हेड काढण्याची प्रोबॅबिलिटी काय तर प्रोबॅबिलिटी मीन पी ऑफ एक्स इक्वल टू पी ऑफ एक्सचा फॉर्म्युला आहे. प्रोबॅबिलिटी काढण्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलेलं नाही याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे म्हणजे मागच्या वर्षीचे आहे. ते पी ऑफ एक्स इक्वल टू नंबर ऑफ एक्स अपॉन म्हणजे नंबर ऑफ एक्स एक्स मीन्स रॅन्डम व्हेरिएबल पी ऑफ एक्स इक्वल टू नंबर ऑफ एक्स अपॉन यस सॅम्पल स्पेस नंबर ऑफ एस बरोबर. मग पी ऑफ एक्स आता पी ऑफ एक्स मीन्स 0 मिळण्याची संभाव्यता किती आहे नंबर ऑफ 0 एक्स मीन्स नंबर ऑफ 0 मिळण्याची संभाव्यता किती आहे 0 हेड मिळण्याची संभाव्यता किती आहे इथं 0 हेड मिळण्याची संभाव्यता किती आहे इथं हेड आहे इथं हेड आहे इथं हेड आहे म्हणजे 3 याच्यात हेड आहे याच्यात हेड नाही म्हणजे किती आहे 1 नंबर ऑफ हेड म्हणजेच इथं पी ऑफ 0 किती मिळणार 1 नंबर ऑफ 0 1 आणि नंबर ऑफ एस किती आपण काढलेलेच आहे सॅम्पल स्पेस म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे 4 म्हणजेच पी ऑफ 0 म्हणजे पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली इथं प्रोबॅबिलिटी किती मिळाली 1/4. आता पी ऑफ 1 इक्वल टू काय 1 हेड मिळण्याची संभाव्यता 1 मीन्स काय आहे 1 0 1 2 म्हणजे नंबर ऑफ एक्सचे व्हॅल्यूज आहे. मग एक्स मीन्स काय एक्स काय आहे एक्स मीन्स इथं दिलेलं आहे एक्स इज द नंबर ऑफ हेड्स एक्स मीन्स नंबर ऑफ हेड्स बरोबर. मग इथं पी ऑफ 1 म्हणजे 1 हेड मिळण्याची संभाव्यता किती आहे 1 हेड किती जागी मिळणार आहे 1 हेड इथं आहे आणि इथं आहे म्हणजे 2 टाइम्स म्हणजे नंबर ऑफ एक्स म्हणजे नंबर ऑफ 1 किती आहे 2 आणि डिवाइड बाय नंबर ऑफ एस किती 4 म्हणजे इथे मिळणार आपल्याला 2/4 आणि पी ऑफ 2 म्हणजे नंबर ऑफ 2 किती आहे 2 हेड मिळण्याची संभाव्यता किती आहे 1 टाइम्स म्हणजेच इथं 1 नंबर ऑफ 2 1 आणि नंबर ऑफ एस 4 म्हणजे इथे येणार 1/4. तर हा झालं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर आपण डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते बघितलं बरोबर. आता काही त्याचे रूल्स आहेत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे काही रूल आहे ते रूल खाली आपण मी सांगतो तुम्हाला. जनरल फॉर्म मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असतं इन जनरल फॉर्म काय द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता हे जे आहे आपण काढलेले व्हॅल्यू हे रफ मध्ये काढले तरी चालते डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन जर काढायला सांगितलं किंवा इथं लिहिलं तरी चालेल नंतर डिस्ट्रीब्युशन तुम्ही लिहू शकता मार्क कुठं तुमचे कटणार नाही. डिस्ट्रीब्युशन ऑफ discrete random variable x. आता जनरल फॉर्म मध्ये काय येणार मग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ते आपण खाली घेऊ. इथं जनरल फॉर्म मध्ये म्हणजेच एक्सच्या स्वरूपात कॅपिटल एक्स
पी ऑफ एक्स. आता इथं व्हॅल्यू ऑफ कॅपिटल एक्स आपण वरच पाहिलेलं आहे. व्हॅल्यू ऑफ कॅपिटल एक्स x1 x2 x3 xn पर्यंत असू शकतात, बरोबर. आता x1 x2 x3 डॅश 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 कुठपर्यंत घेणार आपण xn पर्यंत. म्हणजे किती व्हॅल्यू असू शकतात x1च्या, म्हणजे संभाव्यता भरपूर असू शकतात. मग त्याच्या x1 ची प्रोबॅबिलिटी p1, x2 ची p2, x3 ची p3 आणि xn ची pn. आपण वर पाहिलेलंच आहे कशाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणतात. म्हणजे x1 नुसार p1 बदलणार, बरोबर. x1 जे ते नुसार p1 ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला. तर हा झाला जनरल फॉर्म मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं. आता याची एक नोट आहे, ती नोट लक्षात ठेवायची आहे. समिशन ऑफ, आता समिशन ऑफ एक्स ची म्हणजे इथं व्हॅल्यू किती आहे, आय ची व्हॅल्यू किती n पर्यंत, आय इक्वल टू n. म्हणजे इथे येणार n. आय ची व्हॅल्यू किती, स्टार्ट कुठून आहे आय ची व्हॅल्यू, आय इक्वल टू 1. म्हणजे नंबर जे आहे p1 p2 p3 जे म्हणतो आपण, फर्स्ट प्रोबॅबिलिटी, सेकंड, थर्ड आणि n पर्यंत, बरोबर. तसेच बरोबर एक्स ची व्हॅल्यू 1 2 3 n पर्यंत. म्हणजे आय ची व्हॅल्यू स्टार्ट कुठून आहे 1 पासून आणि एंड कुठे आहे n पर्यंत. तर कशाची प्रोबॅबिलिटी, पी ऑफ एक्स. पी ऑफ एक्स किंवा पी आय, पी ऑफ एक्स घेतलं तरी चालतं. पी ऑफ एक्स समिशन मीन्स सम, समिशन मीन्स सम मीन्स ऍडिशन. पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू जर समिशन ऑफ पी ऑफ एक्स इक्वल टू काढायचं झालं तर कशाची ऍडिशन होणार, प्रोबॅबिलिटीची. समिशन मीन्स ऍडिशन कशाची, परंतु पी ऑफ एक्स. पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, p1 प्लस p2 प्लस p3 प्लस डॅश 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 प्लस pn, म्हणजे pn पर्यंत. आता इथं जर आपल्याला समिशन काढायचं झालं तर ती किती येतं, तर ह्याचं समिशन जे असतं प्रोबॅबिलिटीचं डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल मध्ये ते असतं 1. म्हणजे समिशन ऑफ पी ऑफ एक्स इक्वल टू काय असतं 1. त्याची व्हॅल्यू किती असते 1. तर याचंच आपण जर करून बघितलं तर इथं तुम्ही घेऊ शकता समिशन ऑफ पी ऑफ एक्स इक्वल टू 1/4 प्लस 2/4 प्लस 1/4. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तिथंच घेऊन टाकू. या प्रोबॅबिलिटीचं पी ऑफ एक्स, समिशन ऑफ पी ऑफ एक्स काढलं तर किती येतं ते पहा. सर्वांचं डिनोमिनेटर सेम किती 4 आणि वर न्यूमिरेटर मध्ये काय होणार, सर्वांची ऍडिशन. डिनोमिनेटर सेम असेल तर डिनोमिनेटर ॲज इट इज आणि न्यूमिरेटर मध्ये जे असेल न्यूमिरेटर मध्ये सर्वांची ऍडिशन होणार, कारण सर्वांमध्ये ऍडिशन. 1 + 2 3, 3 + 1 4. म्हणजे 4/4, 4 गेट कॅन्सल म्हणजे इक्वल टू 1. म्हणजे समिशन ऑफ पी ऑफ एक्स किती आलं 1. म्हणजे आपण हे जे गुणधर्म तयार केलं ते गुणधर्म आपण ते त्याला आपण व्हेरीफाय करून बघितलं. म्हणजे समिशन ऑफ पी ऑफ एक्स इक्वल टू किती आलं 1 आलं. अशा प्रकारे आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल अँड प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल बघितलं. बाकीचं जे आहे